जालन्याचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाउद्दीन यांनी आज आपल्या असंख्य मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे। सलाउद्दीन यांनी भाजपचे कमळ हाती घेतला आहे। हा पक्ष प्रवेश सोहळा जालना येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात अत्यंत उत्साहात पार पडला। भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे आणि युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। भास्करराव दानवे यांनी सय्यद सलाउद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपचा स्कार्फ घालून पक्षात स्वागत केलं। सय्यद सलाउद्दीन यांची प्रतिक्रिया। पक्षात प्रवेश केल्यानंतर सय्यद सलाउद्दीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले। ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांनी प्रेरित होऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे। येणाऱ्या काळात सर्व समाजाला सोबत घेऊन भाजपची ताकद वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यावेळी त्यांनी माजी मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि आमदार संतोष दानवे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांच्यासह सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत। सय्यद सलाउद्दीन यांच्या या प्रवेशामुळे जालन्यात भाजपची अल्पसंख्याक समाजातील पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या पक्षप्रवेशाचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो हे पाहणे आता महत्त्वाचं ठरेल। पहले हमारे राव साहब दानवे जी, उनके बाद में बबन लोनीकर साहब, भास्कर आबा साहब, कैलाश गोरेंटल साहब, सबका मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ। शहर अध्यक्ष हमारे और सिद्दीक विनायक मुड़े जी। उसके अलावा मैं ये लोगों ने मुझे इतनी उम्मीद दी कि तुम्हारे जितने भी काम हैं समाज के, वो सब हम सपोर्ट करेंगे और तुम्हारे को काम करा के देंगे। और मैं इसमें तकरीबन 2011 का कैंडिडेट हूँ। बीजेपी से इलेक्शन लड़ चुका हूँ। वापस मुझे और प्रवेश करने का कहा गया। मैं इसलिए सबका धन्यवाद करता हूँ। सर, मेरा नाम सैयद सलाउद्दीन सैयद खमरू।